नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय मटर पनीर मसाला। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती मी दाखवते तुम्हाला। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचन मध्ये। आज आपण बनवतोय मटर पनीर। त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघा। आता इथं पनीर म्हणजे मटर घेतलेला आहे मी, हे फ्रोझन मटर आहेत। इथं पनीर घेतलेलं आहे, 250 ग्रॅम पनीर आहे हे। इथं काही पावडर मसाले घेतले। हा गरम मसाला आहे, धणे जिरे पावडर मिक्स आहे, हा घरगुती मसाला आहे, ही लाल मिरची पावडर आहे आणि हा गोडा मसाला आहे। आणि ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण किचन किंग मसाला पण टाकणार आहे, पण ती भाजी झाल्यानंतर आपण टाकणार आहे। आणि इथं आपण काय पेस्ट करून घेतले, कांदा छानपैकी भाजून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये लसूण, आलं आणि कोथिंबीर, म्हणजे भाजलेला कांदा, लसूण, आलं आणि कोथिंबीर ही पेस्ट आहे। त्याच्यानंतर इथं आपण टोमॅटो छानपैकी पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहेत, म्हणजे गरम पाण्यामध्ये टाकून आपण हे टोमॅटो उकळून घेतले आणि त्याच्यावरची साल काढली आणि ह्याची आपण पेस्ट करणार आहे। आणि ह्या मसाल्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, कांदा भाजून घेतलाय आणि 3-4 काजूचे तुकडे घेतलेले आहेत। अशी ही पेस्ट आहे मंडळी। आता ह्याची आपण मटर पनीरची भाजी फोडणीला टाकणार आहे, ते मी दाखवते तुम्हाला। आणि इथं आपण हे पनीर जे आहे ते आपण तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये आपण हळद आणि लाल मिरची पावडर टाकून हे पनीर छानपैकी परतून घेतलेलं आहे। आता ह्याची भाजी फोडणीला टाकते, मी दाखवते तुम्हाला। हे पहा मंडळी, आपण आता ज्या कढईमध्ये मी मसाले भाजले होते त्याच कढईमध्ये मी तेल टाकले फोडणीला। आता आपण त्या तेलामध्ये थोडंसं बटर पण टाकणार आहे। तेलामध्ये आपण बटर टाकतोय। आपण तेल टाकलंय, त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा बटर टाकलेला आहे। आता आपण जिरे मोहरीची फोडणी करणार आहे। आपण जिरे टाकतोय, थोडीशी मोहरी टाकलेली आपण। आता आपण 1 चमचा हळद टाकली, अर्धा चमचा हिंग टाकलाय। आता आपण हे जे पेस्ट केली होती मसाल्याची ती टाकतोय। आता ही पेस्ट आपल्याला छानपैकी असं भाजून घ्यायची आहे बरं का। आपण कांदा भाजलेला आहे मंडळी, आलं लसूण कच्चं आहे आपलं। हे पहा, आपण छानपैकी असं आता हे भाजून घेणार आहे। आणि थोडी ही मसाला हा भाजत आला की आपण ह्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकणार आहे। आपण टोमॅटो ह्यावेळेस गरम पाण्यामध्ये टाकून त्याची सालं काढलेली आणि त्याची पेस्ट केलेली आहे। आता हा मसाला आपण छानपैकी परतून घेतोय। हे पहा मंडळी, आपला आता हा मसाला परतून झालेला आहे। आपण आता ह्याच्यामध्ये आपले हे जे पावडर मसाले आहेत ते आपण टाकतोय। पावडर मसाल्यांमध्ये आपण धने जिरे पावडर, गरम मसाला पावडर 1 चमचा, आपला घरगुती मसाला 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा, असे मसाले घेतलेले आहेत। आणि आता एवढा मसाला आपला परतून झाला की आपण टोमॅटोची प्युरी जी केलेली आहे ती आपण टाकणार आहे। आता आपण टोमॅटोची प्युरी टाकतोय। आता हे सगळं छानपैकी मी मिक्स करते आणि थोडंसं झाकण लावून हा मसाला आपण शिजून द्यायचा आहे। 1-5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवणार आहे ह्याच्यावरती आणि हे मसाले छानपैकी आपण परतून देणार आहे, शिजून देणार आहे। आणि मग आपण आपलं मटर आणि पनीर त्याच्यामध्ये फोडणीला टाकणार आहे। तर हे पहा मंडळी, आता आपला मसाला शिजलाय का आपण बघूया। छानपैकी आपला मसाला आता व्यवस्थित झालेला आहे। आता आपण मटर आणि पनीर दोन्ही पण टाकणार आहे ह्या मसाल्यामध्ये, दाखवते मी तुम्हाला। छानपैकी मसाला असा परतून झालेला आहे आपला। आता आपण इथं हे फ्रोझन मटर आहेत मंडळी ते टाकतोय, आपण पनीर टाकतोय। अशा पद्धतीने हे मसाले सगळे आता आपण एकसारखे करून घेणार आहे। आपण ह्याच्यामध्ये मीठ पण टाकतोय।
आता हे मसाले एकसारखे आपल्याला हे भाजी पूर्णपणे मसाल्यामध्ये एकसारखे करून घ्यायची। आता ह्याच्यासाठी मंडळी मी गरम पाणी केलेलं आहे बरं का। आपलं जे मसाल्याचं भांडं होतं त्या भांड्यात मी ते विसळून घेतलं भांडं आणि तेच पाणी मी गरम केलेलं आहे, ते पाणी ओतणार आहे आणि 5 मिनिटासाठी ही भाजी मी शिजून देणार आहे बरं का। अशा प्रकारे ही भाजी आता आपण सगळी एकसारखी मिक्स करणार आहे बघा मसाल्यामध्ये। आणि ह्याच्यामध्ये मी आपलं जे मसाल्याचं भांडं होतं ते भांडं विसळून मी पाणी गरम केलेलं आहे, ते थोडंसं पाणी मी कसं आपले मसाले आणि हे पनीर मटर सगळं एकत्र होण्यासाठी ते पाणी मी टाकणार आहे त्याच्यामध्ये, दाखवते मी तुम्हाला। हे आपण गरम पाणी आहे, मसाल्याचं भांडं विसळून घेऊन मी पाणी हे केलेलं आहे, गरम केलेलं आहे ते आता आपण टाकलेलं आहे। एकसारखं आपण आता हे करून घेणार आहे। आता आपण थोडासा किचन किंग मसाला टाकतोय मंडळी, हा पहा। पुन्हा एकदा ही भाजी आपण मसाला टाकल्यानंतर मिक्स करतोय आणि 5 मिनिटासाठी आपण आता वाफ येऊन देणार आहे भाजीला। तयार आहे, एकसारखं आपण करून घेऊया असा। आता ह्याच्यामध्ये मी एक दुधावरची साय आहे आपली ते टाकणार आहे। आपण दुधावरची साय टाकली, आता ही साय पण आपण छानपैकी मिक्स करून घेऊया। साय मिक्स केली, आता आपण कसुरी मेथी टाकूया, हे पहा। कसुरी मेथी टाकली, आता आपण ह्या पनीरला तडका देणार आहे। हे पहा मंडळी, आपण इथं तडका करतोय, इथं आपण तडका देतोय बरं का मंडळी। हे बघा, आपण तूप टाकलेलं आहे तडका पॅनमध्ये, चिरलेले लसूण टाकले आणि थोडंसं आपण लाल मिरची पावडर टाकली। आता आपण काय करूया, हा तडका आपल्या भाजीमध्ये टाकूया। हा पहा, आपण आता आपल्या भाजीमध्ये हा तडका टाकू। असं छानपैकी आपल्या भाजीला तडका दिलेला आहे आपण। हा पहा मंडळी, आता अशा प्रकारे आपली मटर पनीर मसाला भाजी तयार आहे। आपण कोथिंबीर टाकूया। अशा प्रकारे आपला मटर पनीर मसाला तयार आहे मंडळी। आता आपण सर्व करणार आहे। आपण भाजी आता सर्व करतोय मंडळी। हे पहा, छानपैकी आपली मटर पनीर मसाला तयार आहे। हा पहा, छान झालेली भाजी आहे आपली। एकदा करून बघा, खाऊन बघा। अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे मंडळी। करून बघा, खाऊन बघा। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत मंडळी। जेव्हा तुमच्या कमेंट्स येतात तेव्हा मला प्रोत्साहन मिळतं की छान छान रेसिपीज करण्याचं। तर माझा चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद मंडळी।